नमस्कार. तरुणाई म्हणजे सळसळता उत्साह, ऊर्जा आणि सारे अवकाश कवेत घेण्याची महत्वाकांक्षा. या उत्साह, उर्मी आणि ऊर्जेच्या बळावर प्रत्येक काळातील तरुण पिढीच्या हातून काही सृजनात्मक घडत असते, नवनिर्मिती होत असते. स्वामी विवेकानंद म्हणायचे, तुमच्या देशातील तरुणाईच्या ओठांवर कोणतं गाणं आहे हे सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगेन. तरुणाईच्या मनात जे धुमसत असतं ते गाणं म्हणून त्यांच्या ओठांवर येतं. सहसा आपल्या लक्षात येत नाही, पण आपल्या सभोवतालच्या जगात अपरिमित उत्साह घेऊन ही ऊर्जेची बेट वावरत असतात. कुणी लेखक म्हणून शब्दातून व्यक्त होत असतं, कुणी कवी म्हणून रसिकांच्या मनावर गारूड करत असतं, कुणी पत्रकार म्हणून दुर्लक्षित जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत असतं, तर कुणी लघु उद्योजक म्हणून नव्या निर्माणाची धडपड करत असतं. कुणी डॉक्टर म्हणून समाजाच्या आरोग्याची चिंता वाहत असतं, तर कुणी अभियंता म्हणून रचनात्मक उभारणीच्या कामात गढून गेलेलं असतं. कुणी शिक्षक, प्राध्यापक म्हणून विद्यार्थी जीवनाला आकार देत असतं, तर कुणी संशोधक म्हणून व्यासंगाच्या महासागरात मुसाफिरी करत असतं. कुणी आपल्या चिंतनशील भाषण प्रवचनाच्या माध्यमातून लोकमानस घडवत असतं, तर कुणी स्पर्धा परीक्षांची गांभीर्याने पूर्वतयारी करत नव्या प्रशासनाची परिभाषा तयार करत असतं. खरं तर अशा या तरुणाईचा संघर्ष, यश, कर्तृत्व सारच प्रेरणादायी असतं. पण आपण उथळ पाण्याला खळखळाट फार असे त्यांचे सदोष मूल्यमापन करत एकतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, नाहीतर त्यांना अनुल्लेखाने मारतो. टीका करायची असली तरी हरकत नाही, पण निदान त्यांच्या मनात काय खळबळ चालू आहे हे समजून घेणे आवश्यक नाही का? तरुणाईच्या मनातील चिंता आणि चिंतन सगळ्यांच्या समोर यावे या हेतूने युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने युथ फ्रॉम डिफरंट काइंड्स बट ऑल हॅव इग्नायटेड माइंड्स या भावनेतून इग्नायटेड माइंड्स हा आगळा वेगळा उपक्रम युवा मनवंतर या तरुणाईच्या डिजिटल कट्ट्यावर आम्ही राबवत आहोत. या उपक्रमातील 5वा प्रज्वलित तरुण आहे राहुल गिरी, बीड. आहेर वाहेगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड हे राहुलचं मूळ गाव. सर्वसामान्य शेतकरी आणि ऊसतोड मजुरी करणाऱ्या कुटुंबात त्याचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण गावापासून 5 किलोमीटरच्या अंतरावरील पाडळसिंगी येथे पूर्ण केले. शिक्षण घेण्याची जिद्द असल्याने दररोजची 5 किलोमीटरची पायपीट राहुलला कधीही कंटाळवाणी वाटली नाही. म्हणून तर 10वीला 91% आणि 12वीला 80% गुणांच्या गुणवत्तेसह तो उत्तीर्ण झाला. पंचक्रोशीत होणारी कीर्तन प्रवचने आणि राजकीय कार्यक्रम यामुळे लहान वयातच त्याचा कान तयार झाला. बोलण्याची आवडही निर्माण झाली. लहान सहान कार्यक्रमात व्यक्त व्हायलाही त्याला आवडू लागले. परंतु त्याच्या वक्तृत्वाला धार आणि व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्याचे काम बलभीम महाविद्यालयातील भारावलेल्या वातावरणाने केले. बलभीम मधील 3 वर्षांच्या काळात एकीकडे त्याची वाचनाची आवड वृद्धिंगत होत गेली, तर दुसरीकडे अभ्यासाच्या आधारे कसे अभिव्यक्त व्हावे याचे संस्कार त्याच्या वक्तृत्वावर झाले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर गणेश मोहिते यांची राहुलच्या या वैचारिक जडणघडणीत महत्वाची भूमिका राहिली. या सगळ्यांच्या एकत्रित परिणामातून महाराष्ट्रभरातील अनेक वक्तृत्व, वादविवाद, काव्यवाचन आणि कथाकथन स्पर्धेत त्याने शेकडो पारितोषिके मिळवली. आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव, महाराष्ट्र शासनाची स्वच्छता मित्र करंडक वक्तृत्व स्पर्धा आणि मराठवाड्याचा युवा वक्ता अशा मानाच्या स्पर्धा जिंकून त्याने आपले वक्तृत्वाचे नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले. स्वतःला केवळ वक्तृत्व स्पर्धांपुरते सीमित न ठेवता तो सध्या पुणे येथील नामांकित कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस या संस्थेत समाजसेवा या शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतो आहे. मराठवाड्यातील दुष्काळ हा त्याच्या संशोधन तथा चिंतनाचा विषय असून या निमित्ताने निरनिराळ्या स्वयंसेवी संस्थांशी तो जोडला गेलेला आहे. आगामी काळात
पाणी प्रश्नावर मूलभूत काम करण्याची त्याची इच्छा असून आपले वक्तृत्व प्रबोधन तथा परिवर्तनासाठीचे साधन बनले पाहिजे अशी त्याची अपेक्षा आहे. प्रसिद्धीपेक्षा प्रौढत्व महत्वाचे मानणाऱ्या त्याच्यासारख्या तरुणाचे महाराष्ट्रातील दुष्काळ प्रश्नाविषयीचे नेमके काय चिंतन आहे हे ऐकण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत. आपण त्याच्या मांडणीचे हार्दिक स्वागत करूया. नमस्कार मंडळी, मी राहुल गिरी. यूथ फ्रॉम डिफरंट काइंड्स बट ऑल हॅव इग्नायटेड माइंड्स या प्रज्वलित भावनेतून आयोजित इग्नायटेड माइंड्स या अत्यंत स्तुत्य उपक्रमाच्या आजच्या विशेष भागात युवा मनमंतर या तरुणाईचा डिजिटल कट्टा झालेल्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, आजच्या काळाचं कर्णधारपद आमच्या पिढीकडे असताना विश्वाधरजी देशमुख सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तरुणाईच्या भावभावनांना साथ घालणाऱ्या अत्यंत स्तुत्य उपक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल त्यांचं सुरुवातीलाच आभार मानणं मी क्रमप्राप्त समजतो. मंडळी, दुष्काळ ही महाराष्ट्राच्या प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक या तीनही कालखंडांना मोठ्या प्रमाणात प्रभावित करणारी आपत्ती आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनात खूप सारी स्थित्यंतरं दुष्काळामुळे घडून आली आहेत. स्वतंत्र संशोधनाचा विषय ठरेल एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठी साहित्यात दुष्काळाच्या नोंदी सापडतात. फरक एवढाच आहे की बदलत्या काळानुसार दुष्काळाच्या स्वरूपात बदल होत गेला आणि म्हणून गेल्या दशकभरातील दुष्काळाच्या महाराष्ट्रानं सोसलेल्या झळा जाणून घेत असताना दुष्काळाचा बदलता जो अर्थ आहे तो अर्थ व त्या आधारित दशकभरातील दुष्काळाची एकंदरीत कारणं या सगळ्यांवरती आधारित दशकभरातील दुष्काळी परिस्थितीचे परिणाम अर्थात झळा, बिफोर ख्रिस्त अँड आफ्टर ख्रिस्त जाऊन आता बिफोर कोरोना अँड आफ्टर कोरोना अशा स्वरूपात ऐतिहासिक कालखंड बदल स्वीकारत असताना या दशकभरातील दुष्काळात सातत्य राहिल्यानंतर आफ्टर कोरोना जाणवू शकणारे परिणाम, वेलफेअर स्टेटच्या भावनेतून शासन व स्वयंसेवी संस्थांद्वारे केले गेलेले प्रयत्न, या सगळ्यातून उभा राहिलेला समांतर अर्थव्यवस्थेचा बाजार आणि मग दुष्काळ मुक्तीची नेमकी वाट किंवा मार्ग, या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण दशकभरातील दुष्काळाच्या महाराष्ट्राने सोसलेल्या झळा जाणून घेणार आहोत. मंडळी, महाराष्ट्रातील दुष्काळाचा इतिहास पाहता महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व काळात प्रामुख्याने 1877, 1899, 1911, 1918 आणि 1920 या वर्षांमध्ये तीव्र स्वरूपातील दुष्काळाच्या नोंदी आढळतात. तर स्वातंत्र्योत्तर काळात प्रामुख्याने 1951, 65, 72, 86, 87, 2002, 2008, 12, 2015 व 2018 या वर्षांतील दुष्काळ तीव्र स्वरूपाचे आढळतात. 72च्या दुष्काळाच्या तर प्रचंड चित्तवेधक नोंदी अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. हा एक दुष्काळ, पण यानं महाराष्ट्राचं जनजीवन पार ठवळून निघालं होतं, ज्याचे अनेक परिणाम आजही आपण पाहू शकतो. 1972 पर्यंत आणि विशेष 1972 साली दुष्काळ म्हणजे अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा असा समज सर्वश्रुत होता. जो दुष्काळे आटले द्रव्य गेला मान, स्त्रिये की गेली अन्न अन्न करुण अशा शब्दांत 17व्या शतकातल्या दुष्काळाचं वर्णन करणाऱ्या संत तुकारामाच्याही पूर्वापार चालत आलेला असावा. मात्र एक बाब प्रकर्षाने आपण पाहू शकू की 1972 नंतर जे दुष्काळ महाराष्ट्राने अनुभवले, मुख्यतः 1986 ते 2018 या काळात अन्नधान्याच्या टंचाईचं प्रमाण फार कमी कमी होत गेलं आणि 2010 नंतर तर ते फार घटतच गेलं. याचं कारण मला वाटतं आम्ही स्वीकारलेलं खाऊजाचं धोरण असावं. मात्र या धोरणाची पाळंमुळं रुजत असताना आम्ही वाढतं औद्योगिकीकरण आणि निसर्ग या दोघांत सामंजस्य प्रस्थापित करू शकलो नाहीत, ज्याच्या परिणामी मुख्यतः 86 नंतरचे दुष्काळ हे पाणी या जीवनावश्यक घटकाच्या प्रचंड टंचाईशी संबंधित होते, ज्यांची तीव्रता व सातत्य 2010 नंतर फार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येते. परिणामी त्यांना निसर्गनिर्मित कारणांऐवजी मानवनिर्मित कारणांचीच किनार अधिक असल्यानं इतर दुष्काळांच्या तुलनेत त्यांचा स्वतंत्रपणे विचार करणं भाग पडतं आणि म्हणून 2010 नंतरच्या दशकात जी काही दुष्काळी परिस्थिती वेळोवेळी निर्माण झाली, त्यातून दुष्काळ हे पाण्याच्या प्रचंड टंचाईशी संबंधित असतात या नव्या संकल्पनेनं आकार घेतला. पाण्याचा प्रचंड तुटवडा आरोग्य, सिंचन, उद्योग, पर्यावरण अशा अनेक घटकांवर परिणामकारक असल्याने या दशकात मुख्यतः पाणी व त्या अभावी लोकांच्या नित्याच्या गरजा भागवण्यात मोठ्या अडचणी उद्भवताना दिसतात. 1903 मध्ये गोविंद गोपाळ टिपणीस यांनी हिंदुस्थानातील दुष्काळ या विषयावर एक दीर्घ निबंध लिहिला होता. त्यात त्यांनी केलेली दुष्काळाची व्याख्या महाराष्ट्रात या दशकातील दुष्काळाच्या बदलत्या संकल्पनेला अगदी समर्पक ठरते. ते लिहितात की ज्या काळी लोकांमध्ये आपल्या नित्याच्या गरजा भागवण्याचेही त्राण राहत नाही, त्या काळास दुष्काळ असे म्हणतात. 1903च्या तुलनेत महाराष्ट्रात 2010 नंतर दळणवळणाची साधनं प्रचंड वाढल्यानं कदाचित ही झळ काहीशी कमी झाली असेल. मात्र या दशकातल्या दुष्काळात पाणी हा घटक सामाजिक व परिणामी आर्थिक विषमतेला अधिक वाढवणारा ठरला, ज्यातून विविध स्वरूपाची विषमता जन्माला आली आणि मग एक वर्ग
आपल्या नित्याच्या गरजांपासून अधिक वंचित होत गेला. म्हणून या दशकभरातला हा दुष्काळ केवळ पाणी या एका घटकापुरता राहत नाही, तर त्याला अशा अनेक गरजांच्या तुटवड्याची व सामाजिक आर्थिक विषमतेची किनार लाभत गेल्यानं या प्रकारच्या दुष्काळाच्या बदलत्या अर्थाला हा दुष्काळ समजून घेत असताना लक्षात घेणं मला वाटतं अतिशय महत्त्वाचं किंवा आवश्यक ठरतं. मुख्यतः 1986 ते 2010 या काळात महाराष्ट्रात धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या पट्ट्यांतले ठराविक भागच कायम दुष्काळी म्हणून गणले जात. मात्र एक बाब आवर्जून लक्षात घेण्यासारखी आहे की मुख्यतः 2010 नंतरच्या दशकभरात या पट्ट्यासह बुलढाणा, जालना, परभणी, लातूर व अमरावती हे जिल्हे देखील हळूहळू भीषण दुष्काळी होत गेले आणि हे फार वेगानं झालं. 2012ला महाराष्ट्रातले 123 तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केले गेले. 2015ला ही संख्या 136 वर तर 18ला थेट 180 तालुक्यांवर जाऊन पोहोचली. याचा अर्थ गेल्या दशकात महाराष्ट्र दुष्काळ प्रवण होण्याच्या संदर्भात प्रदेश व सातत्य यांच्या वाढीत चढता क्रम अधिक गती घेताना दिसतो आहे. एकंदरीत अशा स्वरूपात गेल्या दशकात महाराष्ट्रात दुष्काळाने एक नवा अर्थ किंवा बदलती संकल्पना धारण केली आहे. ती संकल्पना समजून घ्यावी लागेल. मंडळी, या दशकभरातल्या दुष्काळाची कारणं समजून घेत असताना एक बाब प्रकर्षाने लक्षात घ्यावी लागेल की या दशकभरातले एकूण दुष्काळ अचानक टोळधाडीसारखे आले नाहीत, तर त्यांचा कानोसा हा अगोदर लागलेलाच होता. म्हणून या दशकभरातल्या दुष्काळामागे निसर्गनिर्मित कारणांपेक्षाही धोरणं, राजकीय इच्छाशक्ती यांच्याशी संबंधित कारणं अधिक प्रमाणात आढळतात. मुख्यतः स्थानिक पातळीवरील नियोजनाचा अभाव, चुकीची पीक पद्धती, मानवाच्या नैसर्गिक हस्तक्षेपातून अवर्षण व पावसातली तूट, पाणी वापराच्या चुकीच्या पद्धती आणि भूजलाचा अनियंत्रित उपसा ही मुख्य कारणं या दशकातल्या दुष्काळाच्या मुळाशी आढळतात. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव परिसरातील डिंबे किंवा चासकमाण ही धरणं असतील किंवा इसापूरचं धरण असेल वा मग जायकवाडीचं धरण असेल, ही सगळी धरणं उशाशी असतानाही तिथला ग्रामीण भाग या दशकात धरणं उशाला तरीही कोरड घशाला याच अवस्थेत होता. कारण या पाण्याचं मोठ्या प्रमाणात असमान वितरण होऊन नळाची तुट्टी फिरवताच हवं तेवढं पाणी मिळवणारं एक जग, तर रात्रभर कंदिलाच्या उजेडात जागून विहिरीचा तळ खरडत पाणी भरणारं एक जग असं विभाजन पाहायला मिळतं. त्याचबरोबर जमिनीच्या मालकीसोबत त्या जमिनीच्या पोटातील पाण्याचीही मालकी आपल्याकडे मिळत असल्याने पाण्यासारख्या कॉमन पूल रिसोर्सचं मोठ्या प्रमाणातील असमान वितरण हे कारण या दशकातील दुष्काळाचे ढग अधिकच गडद करणारं ठरलं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. महाराष्ट्रातले विशिष्ट पट्टे एका ठराविक पिकांच्या उत्पादकतेत अव्वल ठरत असल्याने तिथल्या स्थानिक पातळीवर अधिक उत्पादनाच्या हव्यासाने जमिनीतलं पाणी बेसुमार उपसलं गेलं. भूजल पातळी प्रचंड खालावलेली असताना ग्राउंड वॉटर सर्व्हेज अँड डेव्हलपमेंट एजन्सीज अर्थात GSDA कडून अशा भागांत ड्राय झोन घोषित करूनही सर्रास बोरवेल्स घेतली गेली आणि घेतली जात अद्यापही घेतली जात आहेत. म्हणजे एकीकडे GSDA आणि हवामान विभागासारख्या गव्हर्नमेंट एजन्सीजची अकार्यक्षमता आणि दुसरीकडे भूजल वारेमाप डिस्चार्ज होत असताना रिचार्ज करण्यासाठीचे अत्यंत अल्प प्रयत्न हे एक अत्यंत महत्त्वाचं कारण या दशकातील दुष्काळी परिस्थितीमागे आपण पाहू शकू. यातही ग्राउंड वॉटर रिचार्जसाठी विविध उपचार पद्धतींचा त्या ठिकाणी अवलंब करत असताना मातीखालच्या भूजलधारकाचा शास्त्रीय अभ्यास होणं आवश्यक असताना तो कुठेच झाला नाही. यातून जलयुक्त शिवारसारख्या अनेक योजनांतीही दुष्काळी परिस्थिती या दशकात महाराष्ट्रात ओढवलीच. बीड सारख्या एका जिल्ह्यात 2018ला सरासरीच्या 111% पाऊस पडूनही त्या वर्षात तिथे भीषण दुष्काळ जाहीर करावा लागतो, तेव्हा हे पाणी नेमकं मुरतं कुठं हा प्रश्न उपस्थित होतो. एकीकडे सर्वाधिक टँकर याच जिल्ह्यात, ऊसतोड मजुरांचं सर्वाधिक स्थलांतरही याच जिल्ह्यात, सर्वाधिक चारा छावण्याही याच जिल्ह्यात आणि रोहयो वर सर्वाधिक मजुरांची संख्याही याच जिल्ह्यात. एवढी भीषण दुष्काळी परिस्थिती असूनही तब्बल 34 लाख टन ऊसाचं गाळप हे याच जिल्ह्यात होतं, तेव्हा या सगळ्या बाबींचा अन्वय नेमका लावायचा कसा हा प्रश्न आहे. मराठवाडा, विदर्भासारख्या दुष्काळी पट्ट्यात सर्वाधिक साखर कारखाने उभा करायचे, ऊस पिकवण्यासाठी शेतकऱ्यांचं ध्रुवीकरण करायचं, या पद्धतीची राजकीय इच्छाशक्ती हे फार महत्त्वाचं कारण म्हणून पाहायला हवं असं मला वाटतं. मंडळी, कृष्णा भीमा स्थिरीकरण, त्याचाच भाग असलेला कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन व इतर लघु प्रकल्प वा मग वॉटर ग्रीड सारखे नवे प्रकल्प वर्षानुवर्षे केवळ कागदावरच राहतात. अनेक प्रकल्पांची अपूर्ण कामे, वाळूच्या हव्यासातून नदीचा उपसा, बेसुमार जंगल व वृक्षतोड, यातून घटत चाललेलं वनाच्छादन आणि वृक्ष लागवडीच्या कृतिशील कार्यक्रमाचा अभाव अशी असंख्य मानवनिर्मित धोरणांशी, लक्षात घ्या, धोरणांशी व राजकीय इच्छाशक्तीशी संबंधित असलेली कारणं या दशकातल्या दुष्काळाच्या मुळाशी प्रकर्षानं जाणवतात असं मला वाटतं. मंडळी, या दशकात दुष्काळाने महाराष्ट्रात सर्वच गोष्टींवर परिणाम घडून आणले. माणसांना पशुवत जगायला भाग पाडलं, निसर्ग पर्यावरणाला उद्ध्वस्त केलं, मुक्या प्राण्यांना प्राणांतिक यातनाही दिल्या. मित्रहो, लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या आलमला या गावात पाणी मिळत नाही
म्हणून शेजारच्या आडातला गाळ उपसण्यासाठी सद्दाम फारूक मुलानी हा तरुण त्या ठिकाणी आडात उतरला. तो काहीच हालचाल करत नाही. त्याला नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी त्याचा चुलत भाऊ सय्यद दाऊद मुलानी हाही आडात उतरला. दोघांची हालचाल बंद झालेली पाहून फारूक कुतुबुद्दीन मुलानी हेही आडात उतरले. एकाच वेळी मुलानी कुटुंबातल्या तिघांचा गाळात अडकल्याने गुदमरून त्या ठिकाणी मृत्यू झाला होता. दुसरी घटना बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातल्या चिंचाळा या गावची. गावात पाण्याचे प्रचंड हाल. बळीराम हरिभाऊ राठोड यांनी शेतातून परतताना आपल्या बैलगाडीत पाण्याच्या 2 टाक्या भरून आणल्या आणि बैलगाडी घरासमोर उभी केली. बैलगाडीच्या दांड्या अचानक उचलल्या गेल्याने दोन्ही टाक्या बैलगाडीच्या पाठीची मागच्या बाजूस खेळत असणाऱ्या त्यांच्या 8 वर्षीय व 4 वर्षीय चिमुरड्या मुलांच्या अंगावर पडल्याने दोघांचाही जागीच चिरडून त्या ठिकाणी मृत्यू झाला. आता तिसरी घटना जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या गोकुळ या गावची. दीपाली विष्णू शिंदे ही मुलगी आईसोबत विहिरीवर गेली. आई कपडे धुवत होती. दीपाली आईला पाणी शिंदून देत होती. अचानक दीपालीचा विहिरीत तोल गेला. ती विहिरीत पडली. डोक्याला मार लागून गंभीर जखम झाली. अखेर दीपालीचा त्या ठिकाणी मृत्यूशी झुंजत असताना मृत्यू झाला. मंडळी, या केवळ 3च घटना या दशकातल्या दुष्काळाचे परिणाम दर्शवण्यासाठी प्रातिनिधिक आहेत असं मला वाटतं. पाणी हे आमचं जीवन आहे, परंतु ते फक्त मरण आहे हे कळेपर्यंतच हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे व्यंगचित्रातील उद्गार या घटनांशी मला समर्पक वाटतात. एकीकडे शहरी महाराष्ट्रातली तरुणाई दारू पिऊन 31sta जल्लोष साजरा करत होती, तर दुसरीकडे ग्रामीण महाराष्ट्रातले आमचे मायबाप कंदिलाच्या उजेडात हातपंप आणि तळ गाठलेल्या विहिरींभोवती रात्रभर गराडा टाकून होती. दिवसभर शेतात राबराब राबायचं आणि रात्री शरीर प्रचंड शिणलेलं असतानाही सगळा थकवा थोपून टँकरची वाट बघत रात्र जागून काढायची. अशा अनेक बाबींचे शारीरिक मानसिक आरोग्यावरती परिणाम महाराष्ट्रातला माणूस या दशकात दुष्काळामुळे भोगताना आढळतो. कित्येक महिला आणि मुलांचे तर केवळ पाणी भरणं हेच पूर्णवेळ काम या दशकात आपल्याला पाहायला मिळालं आहे. हेरम कुलकर्णी सरांनी महाराष्ट्रभर फिरून दारिद्र्याची शोधयात्रा या नावाने एक अत्यंत उत्कृष्ट अभ्यास प्रकाशित केला आहे. त्यात ते म्हणतात, महाराष्ट्र राज्याला महिलेच्या रूपात कल्पून जर चित्र काढायचं असेल किंवा चित्र काढायचं झालं तर डोक्यावर हंडा घेतलेल्या महिलेचं चित्र काढावं लागेल. इतक्या गावोगावी महिला अविश्रांत पाणी वाहताना दिसतात. मला वाटतं हा या दशकात दुष्काळाचा जाणवणारा फार मोठा परिणाम आहे. तो परिणाम आपण समजून घेतला पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाचे साठे असणाऱ्या राष्ट्रांचं जसं आपोआप स्वतंत्र वजन किंवा वलय निर्माण होतं, अगदी त्याच पद्धतीनं अधिक पाण्यावर मालकी असणारी व्यक्ती गाव पातळीवर राजकीय, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या आपोआप स्वीकारली जात असताना सुद्धा आपल्याला ग्रामीण भागात आढळताना दिसते. ते आम्ही स्वतः अनुभवलंय. या दशकातला दुष्काळाचा परिणाम नोंदवत असताना एक बाब जरूर नोंदवायला हवी की सांगोल्यासारखा दुष्काळी भाग कुठेतरी डाळिंब उत्पादनात, मोर्शी वरुड सारखा भाग संत्री उत्पादनात, तर यावल रावेर चोपडा केळी उत्पादनात आपले पायरू पाहत असताना या दशकात मात्र सततच्या दुष्काळामुळे या बागा मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाल्या. परिणामी नवा पर्याय अवलंबणाऱ्या शेतीचं पार कंबरडं मोडलं गेलं आणि महाराष्ट्रातला शेतकरी पूर्ववत पुन्हा पारंपरिक शेतीकडेच ढकलला गेला. गाव पातळीवरील छोटे छोटे उद्योगधंदे पार रसातळाला गेले. प्रत्येक जिल्ह्यात सुबत्ता असलेला एक पट्टा, तर याच्या विरुद्ध अवर्षणाने ग्रस्त असलेला एक पट्टा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2010 पर्यंत पाण्यातून आलेल्या श्रीमंतीचा 2010 नंतर पाण्याचाच उपसा करण्यासाठी वापर झाला आणि म्हणून या एकूण दशकात सातपुडा ते पार अजिंठा हा अख्खा भूभाग उजाड होऊन भूगर्भातल्या पाण्याने प्रचंड खोली गाठल्याचं त्या ठिकाणी लक्षात यायला लागतं. दुधासारख्या व्यवसायावर धोक्यात आले, चारा छावण्यांसारखे पर्याय त्याला आले, मात्र जनावरांसोबत तिथं माणसांनाही अडकून पडावं लागत असल्यानं अनेक गुंतागुंतीचे प्रश्न अशा असंख्य पर्यायातून सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झाले. आरोग्य आणि शिक्षणाच्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केलं. कुपोषणाच्या प्रमाणातली वाढ व वृद्धांच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होतानाही दिसून येत आहे. विशेषतः मराठवाड्यात बालविवाहांचे प्रमाण वाढलं. अक्षरशः 4थी ते 9वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींचे विवाह होताना दिसतात. ऊसतोड मजूर पुरुषांमध्ये 2 विवाहांचं प्रमाण त्या ठिकाणी आढळायला लागलं. यामागे एक पत्नी घरकाम करण्यासाठी तर एक पत्नी ऊस तोडण्यासाठी या प्रकारचा समज असल्याचं त्या ठिकाणी लक्षात यायला लागलं किंवा आढळायला लागलं. मुलांना देवाला सोडण्याची जी प्रथा आहे त्या प्रथेनं पुन्हा एकदा आकार घ्यायला सुरुवात केली. सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विषमतेत वाढ होऊन शहरी ग्रामीण, स्त्री पुरुष, अभिजन बहुजन अशा दऱ्या अधिकच वाढायला लागल्या. नद्यांच्या पाण्यावरून प्रादेशिक वाद उभा राहायला लागले. ज्या महाराष्ट्रात 12माही पाणी की 8माही पाणी हे वाद एकेकाळी गाजले, त्याच महाराष्ट्रात पाणीच नाही हो, ही परिस्थिती या दशकात ओढवली. प्रतिवर्षी पावसाळा सरतो न सरतो तोच झाडांखालची सावली सरली, पक्षी रडू लागले, नद्या आटल्या, माणूस आणि माणूस हवालदिल झाला.
कसं होईल हा 2 अक्षरांचा प्रश्न माणसांना छळू लागला. रानाची गरम वाट तुडवताना स्त्री, पुरुष, मुलं, मुली पाण्याच्या युद्ध रोज खेळायला लागले. आटलेल्या, पडलेल्या आणि मोडलेल्या विहिरींवर 2 थेंब पाण्यासाठी रोज लढायला लागले. कोणी विहिरीत पडून मरायला लागलं तर विहिरीच्या काठावर अक्षरशः पाण्यासाठी यात्रा भरायला लागली. पाणी पेटायला लागलं. दुष्काळ इथल्या माणसांच्या जीवावरती उठू लागला किंवा उठला. जळलेल्या वाटांना पावसाची आस, करपलेली शेती ही पाण्याविना उदास. पाण्याविना पक्ष्यांचा चिवचिवाट नाही. 2 थेंब पाण्यासाठी कोरड्या दिशा दाही. आटली विहीर, नदी, नालेही आटले. पाणी पाणी करत त्या ठिकाणी घरदार सुटले. या प्रकारचं किंवा या पद्धतीचं आपल्या आयुष्याचं शोकगीत बनवत माणूस गाव, माती, नाती, गोती या सगळ्यांपासून परागंदा होत गेला. गावाच्या गाव महाराष्ट्रातली ओस पडायला लागली. मराठवाडा व विदर्भातून मुंबईपेक्षाही पुणे आणि नाशिक पट्ट्यांत अधिक प्रमाणात स्थलांतर झालं. त्यातही अजिंठा आणि बालाघाटच्या डोंगराळ पट्ट्यातून अधिक लोक स्थलांतरित झाले. या स्थलांतरात केवळ भूमिहीनच नाही बरं, तर विशेष म्हणजे 8 ते 10 एकर शेतीचे मालक असणारे लोकही कामाच्या शोधामध्ये मोठ्या प्रमाणात मराठवाडा आणि विदर्भासारख्या प्रांतातून त्या ठिकाणी स्थलांतरित झाले. यातून स्थलांतरितांच्या पाल्यांच्या शिक्षणाची फार मोठी समस्या जन्माला आली, ज्यात बीड सारख्या जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांचं प्रमाण आपल्याला अधिक पाहायला मिळतं. यातही मासेमार, मेंढपाळ अशा वर्गांचे फार हाल होताना पाहायला मिळतात. माजलगाव सारख्या एका छोट्या धरणावर अवलंबून असणाऱ्या मासेमारांना फार उजनी व कर्नाटकापर्यंत स्थलांतर करावं लागलं. एकंदरीतच जनावरांचे चारा पाणी, पेयजल, सिंचन, उद्योगधंदे, बेकारी, स्थलांतर, शिक्षणातील गळती असे असंख्य प्रश्न या दशकात सततच्या दुष्काळी परिस्थितीने जन्माला घातले. या दशकातल्या दुष्काळी परिस्थितीच्या परिणामांची परस्पर जटिलता समजून घेतल्याशिवाय मला वाटतं ठोस उपाययोजना आखणं त्या ठिकाणी अशक्य आहे. मित्रहो, 2010 नंतरच्या दशकातलं अंतिम वर्ष आणि कोरोनापूर्व जग व कोरोनानंतरचं जग यांना जोडणारही वर्ष आहे. तेव्हा कोरोनानंतरच्या जगात जर या दशकातल्या दुष्काळात सातत्य राहिलं तर त्याचे परिणाम नक्कीच अधिक भीषण असतील, ज्याची झळ फार तीव्र असेल. कारण या दशकात दुष्काळानंतर उपजीविकेसाठी बहुधा सुबत्ता असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्थलांतर घडून आलेलं आहे. आणि कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात स्थलांतरित लोक परतले आहेत आणि पुन्हा आता जर स्थलांतर करणं किंवा पुन्हा आता स्थलांतर करणं हे फार अवघड जाऊ शकतं. कारण पुणे, मुंबई, नाशिक सारख्या शहरांमध्ये स्थलांतरितांबद्दल कोरोना काळानंतर एक असंतोष पाहायला मिळू शकतो, ज्यातून अशा स्थलांतरितांना आपले राजकीय पोळी भाजण्यासाठी स्थानिक पुढारी त्या ठिकाणी विरोधही करू शकतात. त्यातही अनेक उद्योग कोलमडले असल्यानं व शेतीसारखं तारणारं क्षेत्रही दुष्काळाने तसनच होऊ शकतं. त्यात पुन्हा कामधंदा शोधणं हाच फार मोठा प्रश्न दुष्काळग्रस्तांसमोर त्या ठिकाणी असणार आहे. एकूणच कोरोनानंतरचं जग दुष्काळग्रस्तांच्या लाईव्हलीहूडचा सगळ्यात मोठा इश्यू आगामी काळात उभा करणार आहे. कोरोनानंतरच्या जगात सामाजिक आर्थिक पातळीवर ज्या काही समस्या उद्भवतील त्याचे दुहेरी परिणाम दुष्काळग्रस्त भागात पाहायला मिळतील हे मात्र नक्की. कदाचित याचा परिणाम दुष्काळ प्रतिबंध धोरणावर मोठ्या प्रमाणात पडू शकतो असं मला वाटतं. मंडळी, वर्तमानकालीन व्यवस्थेला आपण कल्याणकारी राज्य संबोधतो, तेव्हा आपसुकच शासन पातळीवर अशा सातत्याने उद्भवणाऱ्या आपत्तीजनक परिस्थितीत ठोस पाऊल उचलणं लोक कल्याणाच्या दृष्टीने बंधनकारक असतं असं मी म्हणेल. मात्र या एकूण दशकात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊनही शासन पातळीवर चारा छावण्या, टँकर, जलस्रोतांचे अधिग्रहण, रोहयो याच योजना पुन्हा पुन्हा राबवल्या गेल्या. त्या व्यतिरिक्त विशेष असं प्रबळ पाऊल उचललं गेलं नाही. ज्यातून एक बाब प्रतिबिंबित झाली ती ही की शासनाचा या दशकातला सततचा फोकस हा दुष्काळ निवारणाचा आहे, निर्मूलनाचा नाही. या दशकात चारा छावणीसारखी उपाययोजना शासनानं राबवली, मात्र जनावरांसोबत माणसांनाही तिथं अडकून पडावं लागल्यानं हा पर्याय गुंतागुंतीचा ठरू लागला. टँकरची वेळ निश्चित नाही, त्यातही त्याद्वारे अपुरा आणि अस्वच्छ पाणी पुरवठा अशा अनेक तक्रारी आहेत. खासगी स्रोतांचं अधिग्रहण हा तर स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे अधिकच जटिल प्रश्न होऊन बसला आणि रोजगार हमी योजनेचा झालेला सांगाडा तर सर्वज्ञात आहे. शासनाचे हे सततचे पर्याय काही प्रमाणात दुष्काळाची तीव्रता कमी करण्याच्या कामी आल्या असतीलही, मात्र यातून दलालांचा एक वर्ग पोचण्याचं धोरण अधिक प्रमाणात पाहायला मिळालं हे मात्र निश्चित. या दशकात शासनाद्वारे राबवली गेलेली व अनेक स्वयंसेवी संस्थांचाही सहकार्य लाभलेली जलयुक्त शिवार ही एक अत्यंत योग्य व प्रभावी योजना होती असं माझं मत आहे. परंतु या योजनेच्या अंमलबजावणी दरम्यानच्या शास्त्रीय दृष्टिकोनाच्या अभावी यातून हवा तो लाभ फारच अल्प प्रमाणात मिळाल्यानं पुन्हा तेच दुष्काळाचं भूत आमच्या शिवारात नाचू शकलं. कॅगच्या अहवालानुसार जलयुक्त शिवारद्वारे आवश्यक असलेली भूजल पातळीत वाढ झाली नाही असं सांगितलं जातंय. तेव्हा जलयुक्त शिवारचं पाणी मग नेमकं मुरलं कुठं असा प्रश्न उपस्थित केला जातो. तेव्हा अशास्त्रीय पद्धतीने भूजलधारकाचा कुठलाही अभ्यास न करता झालेली अंमलबजावणी हेच कारण त्यामागे आहे असं मला वाटतं. शासनानं या व्यतिरिक्त कृष्णा भीमा स्थिरीकरण याचा भाग असलेला कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन व इतर
किंवा मग वॉटर ग्रीड या प्रकल्पांना नुसतं जाहीर करण्याचं पाऊल उचललंय, त्याच्या पुढे शासनाचं पाऊल पडतानाच दिसून येत नाहीये. हे प्रकल्प पूर्ण होऊ शकले तर चित्र बदलण्याची नक्कीच आशा आहे. शासनाद्वारे मिळालेली जमीन महसुलातली सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, कृषी कर्ज वसुलीतली स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज देयकातली सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कातली माफी, रोजगार हमी योजनेच्या कामांतली शिथिलता, टँकरद्वारे पाणी पुरवठा, शेती पंपाची वीज जोडणीतली अखंडितता, अशा दुष्काळग्रस्तांना आलेल्या लाभांतून दिलासा मिळू शकला. मात्र त्यात अधिक पारदर्शकता असणं आवश्यक होतं असं मला वाटतं. शासनाच्या साथीनंच विविध स्वयंसेवी संस्थांनी काही त्रुटी वगळता अत्यंत कौतुकास्पद भूमिका या काळात निभावली आहे, ज्यात आवर्जून मी मानदेशी फाउंडेशन असेल, ॲडव्हान्स सेंटर फॉर वॉटर रिसोर्सेस डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट अर्थात ॲक्वाडॅम असेल, पाणी फाउंडेशन असेल, नाम फाउंडेशन असेल, पाणी पंचायत असेल, वनराई असेल, भारतीय जैन संघटना अर्थात बीजेएस असेल, वोटर असेल, अफाम असेल, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई असेल, अशा अनेक नामवंत संस्थांचा उल्लेख करणं आवश्यक समजतो. दुष्काळविषयक वार्षिक अहवाल तयार करण्याची प्रथा 1960-61 नंतर शासनानं थांबवली. तेव्हा दुष्काळाबाबत कायमस्वरूपी धोरण ठरवण्यासंदर्भातली याचिका स्वराज्य अभियान या संस्थेनं 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल केली, ज्यातून 2005चा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दुष्काळ नियमावली 2016 तयार करण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल शासन पातळीवर उचललं गेलं. त्याबरोबर राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेली दुष्काळ जाहीर करण्याची बाब मग केंद्र शासनानं जाहीर केलेल्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेशी जोडली गेल्यानं दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रक्रियेत राज्य शासन त्या ठिकाणी पांगळं झालं. आणेवारीच्या निकषाला महत्त्व न देता वनस्पती स्थिती निर्देशांक, लागवडीखालील क्षेत्र, मृदा आर्द्रता निर्देशांक या बाबींना त्या ठिकाणी महत्त्व आलं. पिकांची आणेवारी गाव स्तरावर करायची, पर्जन्यमान महसूल मंडळ स्तरावर आणि वनस्पती स्थिती निर्देशांक तालुका स्तरावर असा अजब पायंडा दुष्काळ जाहीर करण्याचा सुरू झाला. यातून दुबार पेरणीच्या संकटाची संगती लावण्याच्या जटिलतेसह दुष्काळात होरपळणारी गावं कधीकधी सुटून चालली, तर कधीकधी दुष्काळाची तीव्रता नसलेल्या तालुक्यांनाही त्या ठिकाणी लाभ मिळायला लागला. शासनानं राबवलेल्या काही प्रमुख उपाययोजनांतून एक पांढरपेशा वर्ग जाणीवपूर्वक पोचला गेला. चारा छावणी, टँकर, अधिग्रहण, रोजगार हमी योजना हे या पांढरपेशा वर्गांचे हितसंबंध जपण्याच्या दृष्टीनं अधिक लाभकारक उपाय या दशकात ठरतात असं मी आवर्जून किंवा जाणीवपूर्वक किंवा जबाबदारीनं म्हणेल, ज्यातून एक प्रकारे समांतर अर्थव्यवस्थेचा बाजार उभा राहिला. चारा छावण्यांमध्ये जनावरांची संख्या अधिक दाखवणं, निश्चिततेपेक्षा कमी चारा पुरवणं या बाबी प्रकर्षानं पाहायला मिळाल्या आणि एवढ्यातही अनुदान वाढीसाठी छावणी चालकांद्वारे सामूहिक प्रयत्न होऊन त्याला यश सुद्धा मिळालं. या सगळ्यांशी अधिकारी वर्गांचे असलेले धागेदोरेही लाच घेताना पकडल्या गेलेल्या अधिकाऱ्यांच्या आकड्यांवरून आपल्या लक्षात येतात. बहुधा छावणी चालक हे विशिष्ट राजकीय पक्षांचे पदाधिकारीच असतात. या सगळ्यात छावणी चालकांची लॉबी पाहायला मिळाली आहे. तेव्हा चारा छावण्या नेमक्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी की छावणी चालकांसाठी हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणं साहजिकच आहे. दुष्काळी भागातील अनेक जण गावी काम नसल्यामुळे रोजगार मिळत नाही, म्हणून कामासाठी स्थलांतरित असतानाही गावी मात्र रोजगार हमी योजनेच्या मस्टरवर त्यांची नावं असतात. तेव्हा या मागचं अर्थकारण आपण समजून घेतलं पाहिजे. पाणी पुरवठ्यासाठी निश्चित केले गेलेले टँकर मालक जाणीवपूर्वक पाणी भरून आणण्यासाठी दूरच्या फेऱ्या मारताना आढळले, ज्यातून किलोमीटरचे प्रमाण वाढवून अधिक पैसे मिळवणं हा त्यांचा उद्देश दिसला. त्यातही शासनाने 2012ला प्रतिदिन टनामागे 158 रुपये असलेलं टँकरचं भाडं शासनानं वाढून 270 रुपये केलं आणि किलोमीटर मागं 2 रुपयेवरून 3 रुपये 40 पैसे इतका दर वाढवला. यातून फार मोठी टँकर लॉबी आपल्या लक्षात येऊ शकते. एकीकडे पाणी नाही तरी 2017-18 या एका गाळप हंगामात 9 लाख हेक्टर असलेलं ऊस क्षेत्र 2018-19 या गाळप हंगामात वाढून 11.5 लाख हेक्टर होतं. हे नेमकं कसं काय? यामागे शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ करून ऊस पिकवण्यासंदर्भात त्यांच्या भावना भडकवणं आणि साखर कारखानदारांना आर्थिकदृष्ट्या पोचणं एवढंच दिसून येतं. पिण्यासाठीच्या पाण्याचे हाल असतानाही या दशकात लग्न सोहळ्यांतून पाण्याचे जार भर उन्हाळ्यात सर्रासपणे दिसून आले आणि लग्न सोहळे किंवा घरगुती कार्यक्रमात पाण्याचे जार मागवणं प्रतिष्ठेचं समजलं जायला लागलं. दुष्काळातही फिल्टरचा व्यवसाय तेजीत आला. एकंदरीतच बाटलीबंद पाणी, टँकर व छावणी लॉबी, बेकायदा वीज वापर, वाळूचा अनिर्बंध उपसा अशा विविध बाबींद्वारे एक मोठं शासकीय योजनांना समांतर असलेलं अर्थचक्र या दशकात गैरपद्धतीने उभा राहिलं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मंडळी, महाराष्ट्रातल्या या एकूण दशकातल्या दुष्काळाची समग्र चर्चा अतिव्याप्त आणि अधिक गुंतागुंतीची असल्याने या दुष्काळमुक्तीची वाट ही विविध घटकांच्या सहभाग व दीर्घकालीन नियोजनाशिवाय अशक्य आहे असं मला वाटतं. आज पडत्या पावसात अतिरिक्त पाण्याला आपण संकट समजत सहजासहजी वाहून जाऊ देतो. दामोदर नदी खोरे बहुउद्देशीय प्रकल्प परिषदेच्या अध्यक्षस्थानी असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की अतिरिक्त पाणी हे राष्ट्रासाठी संकट नाही, तर त्या पाण्याचं योग्य व्यवस्थापन केल्यास जल ही राष्ट्रीय संपत्ती ठरू शकते. मला वाटतं
पाणी, पर्यावरण व निसर्ग या प्रतीची आमची बेफिकिरी संपून पाण्याला संपत्ती समजण्याचा हा जो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला दृष्टिकोन आहे तो अंगीकारायला हवा आणि मग धावत्या पाण्याला चालवणं आणि चालत्याला थांबवणं या पद्धतीनं जायला हवं. दक्षिण आफ्रिकेत ग्रीन बेल्ट चळवळ उभा करणाऱ्या वंगारी मथाई, राजस्थानात जागोजागी जोहड उभा करणारे जोहडवाले बाबा जलदूत राजेंद्र सिंह, पायथा ते माथा अर्थात रिज टू व्हॅली उपचार पद्धतीतून राळेगण सिद्धीचं सिंचन क्षेत्र वाढवणारे अण्णा हजारे व मग यशवंत कृषीग्राम पाणलोट विकास क्षेत्राच्या माध्यमातून हिवरे बाजारचं नाव जगाच्या बाजारात पोहोचवणारे पोपटराव पवार यांनी ज्या पद्धतीने दुष्काळाला चळवळीत रूपांतरित केलं त्या पद्धतीनं महाराष्ट्रानं हा सबंध व्यापक प्रश्न चळवळीत परावर्तित करायला हवा. अनेक मॉडेल विलेजेसच्या धर्तीवर गावच्या पाणी व्यवस्थापनाचे कृती आराखडे निर्माण व्हायला हवेत. सातत्याने सरकारकडे हात पसरून प्रश्न मिटत नसेल तर मला वाटतं लोकसहभागातून त्या ठिकाणी कामं व्हायला हवीत. सरकारी योजनांतही लोकसहभाग त्या ठिकाणी वाढायला हवा. सांगली जिल्ह्यातल्या बलवडीच्या संपतराव पवारांनी चारा छावणीला जो चारादान केंद्राचा पर्याय निर्मितीच्या दृष्टीनं जे मॉडेल त्या ठिकाणी निर्माण केलं होतं तशा प्रयत्नांना चालना द्यायला हवी. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976च्या कलम 21 मधील पाणी सर्वांना समन्यायाने समान मिळवण्याबाबतची तरतूद, कलम 47 नुसार पाणी टंचाई काळात पिकांचं नियमन करण्याची तरतूद व कलम 48 नुसार टंचाई काळात लाभ क्षेत्रातील विहिरींवरील नगदी पीक क्षेत्रांवर निर्बंध घालण्याची जी तरतूद आहे या तरतुदी प्रभावीपणे अंमलात यायला हव्यात. दुष्काळी परिस्थितीत भूपृष्ठावरील व भूगर्भातील सर्व पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित करायला हवं. ऊस, केळी अशी जी अधिक पाणी लागणारी पिकं आहेत किंवा बांधकाम व मद्यनिर्मितीवर दुष्काळात बंदी घालायला हवी. एकंदरीतच जिल्हा, तालुका, गाव पातळीवरील सर्वांचा सहभाग होईल अशा स्वरूपाचा दुष्काळ निर्मूलनाचा बृहत आराखडा निर्मिती संदर्भात पावलं उचलायला हवीत. पारंपरिक जलस्रोतांचं पुनर्जीवन करणं असेल, गाव पातळीवर प्रभावी व्यवस्थापन गटाची निर्मिती करणं असेल, पारंपरिक वाणाच्या संवर्धनाला प्रोत्साहन देणं असेल, गाव पातळीवरील कुरण किंवा गायरान जमिनीच्या वापरासंदर्भातलं नियोजन असेल, मासेमारीसारखे व्यवसाय दुष्काळात करण्यासाठी विशेष स्वरूपाच्या अभ्यास गटाची निर्मिती करणं असेल, पीडीएस सिस्टमची पारदर्शक अंमलबजावणी करणं असेल, भूजल पुनर्भरणाच्या उपचार पद्धतींची शास्त्रीय पद्धतीने अंमलबजावणी करणं असेल, सूक्ष्म सिंचनाला प्राधान्य देणं असेल किंवा मग भूजलधारक आधारित पाणलोट विकासाची कामं असतील, अशा असंख्य अतिव्याप्त व दीर्घकालीन पर्यायातून दुष्काळमुक्तीची वाट जाऊ शकते असं त्या ठिकाणी मला वाटतं. आणि म्हणून दशकभरातल्या दुष्काळाच्या महाराष्ट्र सोसत असलेल्या झळा जर खंडित व्हावयाच्या असतील तर दुष्काळाचं केवळ निवारण नको तर निर्मूलन हवं. या दिशेनं तुमच्या माझ्यासहित सर्वांची आणि शासनाची पावलं पडोत हीच एक माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. मनपूर्वक धन्यवाद.